मी खाजगी उद्योगधंदे वाढवणार नाही, असला राजमहाल मी बांधणार नाही, अशी टीका कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडणाऱ्या पळकुट्या नेत्यांना मतदार धडा शिकवतील, असं स्पष्ट मत जगताप यांनी श्रीगोंद्यातील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. मला संधी मिळाल्याच्या नंतर मी काय माझे स्वतःचे खाजगी उद्योगधंदे काय वाढवणार नाही आणि करणार बी नाही. आपला राजमहल मी काय बांधणार नाही. कारण तुम्ही ज्या विश्वासाने मला संधी देणार आहात, ज्या विश्वासाने माझ्या पाठीशी उभा राहणार, त्या विश्वासाला तुटून देणार नाही. तो विश्वास जपण्याचं काम मी आजपर्यंत या ठिकाणी केलेलं आहे आणि उद्याच्या काळात सुद्धा करणार आहे. आता लोक बरेचसे कार्यकर्ते खाजगीच सांगतात की 30-35 वर्ष झालं आम्हाला काहीच करता नाही आलं. लोक विचारते की 30-35 वर्ष तुम्ही काय केलं हे आम्हाला सांगा. म्हणून लोक पुढाऱ्यांना विचारते की 30-35 वर्ष झालं तुम्ही नेमकं काय केलं हे आम्हाला सांगा. ते म्हणते की आदरणीय अजितदादा आम्हाला आडवे होते म्हणून कुठलंच काम करता नाही. अहो मग इतक्या दिवस तुम्ही कोणाची वाट बघत होते पक्ष सोडायला, आणि आता विधानसभा लागल्यावर पक्ष सोडायचा निर्णय केला. प्रत्येक वेळी एक निवडणूक आली की एक वेगळी गोष्ट आपल्या सगळ्यांच्या पुढे मांडायची. मध्ये तर 10-15 दिवस मला रोज कमीत कमी 100-150 फोन यायचे की आता त्यांनी असं केलं, आता काय होणार, आता त्यांनी असं केलं, आता काय होणार. 15 तारखेपासून आजपर्यंत लोक वाट बघतात नेमकं काय. सगळेजण बघत होते ना, काही केलं नाही. तुम्हाला सांगतो फक्त एक गंमत केली, एक चिंगम घेतलं आणि तुमच्या सगळ्यांच्या तोंडात दिलं आणि 10-15 दिवस फक्त चिंगम चावायची वेळ तुमच्या माध्यमांची. की प्रत्येक जण आता दिवसभर चर्चा करायचा की आता नेमकं काय होईल, आपण सगळ्या जणांनी असं केलं मग आता ते तिकडे जातील, मग काही होत नाही, काही होत नाही. तुम्ही आपण सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्र पद्धतीने चांगला लढा देऊ. तो लढा दिल्याच्या नंतर त्या 30-35 वर्ष झालं ज्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला फक्त घडवायचं काम केलं, त्यांना आपण सर्वजण आपल्या ताकदीवर घरी बसू, एवढं या निमित्तानं सांगतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेल, असं मत राहुल जगताप यांनी व्यक्त केलंय. सी24 साठी प्रतिनिधी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा.